पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। उपोषणकर्ते यांचे शेतकरी गावकऱ्यांना आव्हान, हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेन तालुक्यातील बाळगंगा प्रकल्प प्रश्न अनेक वर्षापासून रखडला असता गेले 5 दिवस या प्रश्नावर उपोषण चालू आहे। आमचा सातबारा आम्हाला कोरा करून मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण केले आहे। प्रशासनाचे या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। उद्या बुधवार दिनांक 4 रोजी उपोषणकर्ते यांनी शेतकरी गावकरी 6 ग्रामपंचायत 13 महसूल आदिवासी वाड्या यांना उपोषणकर्ते यांनी प्रांताधिकारी पेन कार्यालय येथे हजारोंच्या संख्येने आपली ताकद दाखवण्यासाठी आमंत्रित केले आहे। जर हे आता नाही तर कधीच नाही, त्यामुळे प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन निर्णय घ्यावा, अन्यथा हे उपोषण चिघळण्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे। संदीपजी, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे, काय परिस्थिती आहे नेमकी? शासनकर्ते येतात का? शासनकर्ते येतात आणि फक्त आश्वासनं देतात। मला आज जनतेला आवाहन करायचे सर्व प्रकल्पग्रस्तांना। आजपासून आम्ही पाहतो की या उपोषणकर्त्यांची जी परिस्थिती आहे ती पूर्ण खालावलेली आहे आणि त्यामुळं जर या सरकारला आपल्याला दाखवून द्यायचं असेल तर मोठ्या ताकदीनं उद्या बुधवार दिनांक 4 मार्चला आपण सर्वांनी या असं आपल्याला आवाहन करतोय। पण हेही आपल्या सर्वांना सांगतोय की आपला लढा हा शासनाशी आहे, आपल्या कोणत्याही माणसांशी नाही आहे। त्यामुळं आपण सर्वांनी एकमेकांवर टिप्पणी न करता आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं आपले मतभेद बाजूला ठेवून आपण या आंदोलनास्थळी आलं पाहिजे, जेणेकरून सरकारलाही कळेल की हे आंदोलन इथल्या सर्व प्रकल्पग्रस्तांचं आहे आणि आपल्या जनतेचा हिताचं आहे। कारण आपण सर्व माहिती घेतल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की कोणत्याही प्रकारची पुनर्वसन असेल किंवा कोणत्याही गोष्टी असेल, त्यांच्या कोणत्याही प्रस्तावाला अद्यापपर्यंत सरकारची मान्यता असलेली ही आपल्याला दिसत नाहीत। आणि म्हणूनच आपण शासनाच्या नियमानुसार जर आपण पाहिलं तर सरकारचं कोणत्याही या प्रकल्पासंदर्भात सिडकोचं आणि सरकारचं गांभीर्य दिसत नाही। मग आपण आता 17 वर्ष उलटून गेले, अजून आपण तसंच राहायचं का? तर हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि एकूणच सर्व माहिती घेतल्यानंतर लक्षात येतं आहे की बऱ्याचशा परवानग्या या बालगंगेसाठी मिळाल्या नसल्यामुळं सिडकोसुद्धा या धरणासाठी काम करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही। कारण 2023च्या एकूण बैठकीचं अवलोकन घेतलं शासनाचं तर स्वतः सरकारसुद्धा पैसे देण्यासाठी तयार असतानासुद्धा 3 वर्षात काम पूर्ण करा असं सिडकोला सांगितलं जातं। आणि सिडको जर काम करत नाही याचा अर्थ बरंच पाणी कुठेतरी मुरतोय आणि कोणीतरी हे काम करायला पुढे येत नाही, याचा अर्थ अनेक वर्ष आपली जाणार आहेत आणि त्यामुळं आपली एक पिढी वाया गेलेली आहे, दुसरी पिढी वाया जाऊ नये असं आपल्या सर्वांना वाटत असेल तर उद्या बुधवार दिनांक 4 मार्चला सर्वांनी बहुसंख्येने या प्रांत कार्यालयामध्ये यावं अशी मी सर्वांना विनंती करत आहे। दादा, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे, काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आहे? आज उपोषणाचा आमचा 5वा दिवस आहे। शासनाने आणि प्रशासनाने शासन आणि प्रशासन हे आज 5व्या दिवशीसुद्धा कुठल्याही गोष्टीची आम्हाला इथं पूर्णता आज अजून दिसलेली नाही। 2 वेळा फक्त प्रांतसाहेब येऊन गेले, परंतु त्यात आम्हाला काय महत्त्वाचं काही वाटलं नाही। त्यांना आम्ही जे सांगितलं आहे की जे काही तुम्ही कारवाई ह्या 17 वर्षात केलेली आहे, आमच्या शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे आणि आमच्या जमिनी घेतलेल्या आहेत, तुम्ही आमच्या जमिनी पहिल्या तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या आणि नंतर तुम्ही आमच्या पुनर्वसनाचा विषय घेतला, परंतु तुम्ही हे उलटं केलं आहे। जनतेला माझं एवढंच आव्हान आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठी गडबड दिसते, तरी माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही उद्या 4 तारखेला सकाळी 10 वाजता प्रांत कार्यालय सगळ्यांनी जमायचं आहे। आपल्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, आताही मी सांगतो, कारण ह्या सगळ्या लढ्याची आपली पार्श्वभूमी एकच आहे की आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला सगळ्यांना न्याय पाहिजे, हाच याच्या मागला एकमेव हेतू आहे। म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, सगळ्यांनी उद्या उपस्थित राहावं।
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.